हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो. सुस्वागतम फ्रेंड्स. ग्रुप गोंडघरच्या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलला वसीमच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. युसुफ यांच्या गोलंदाजीवर वालवडी विपक्ष मसळा. यासर इलेवन मसला विपक्ष मोहम्मद 11 वालवडी. युसुफ यावेळेस चांगला बॉल यॉर्कर पद्धतीचा. युसुफ क्षेत्ररक्षणाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग ऑनला चांगली गोलंदाजी. दुसरा बॉल चांगला हाताळला इथे पाहायला मिळाला. 5 धावा पाहायला मिळतात. इस मुनाफ राऊत 25 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर वसीम बादलकर यांचा बॅट ते यूज करतात. युसुफ पुढचा बॉल मुनाफसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल. चांगली गोलंदाजी ती युसुफची पाहायला मिळते. सलाउद्दीन हल्दे चांगलं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईनला म्हटल्यानंतर एक सेफ क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची खासियत आहे ते सलाउद्दीन हल्दे आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगलनी धावसंख्या वाढते 6. आता त्यांच्या माध्यमातून यासर लीग आपल्याला पाहायला मिळाली. यासर 11 लीग टुर्नामेंट मसळा. जबरदस्त खेळ तिथेही पाहायला मिळाला या संपूर्ण टीमचा. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला विरकावलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. उजेब दबेदारच्या डोक्याच्या वरून स्क्वेअर ऑफ द विकेटला येतोय. वसीम खतीबच्या बॅटमधून या मॅचचा दुसरा चौकार. दहा धावा आपल्याला पाहायला मिळतात. झेगणी स्पोर्ट्स लाईव्हवर आपण ही स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने आमच्यासोबत विनय कोसबे आपल्याला पाहायला मिळतात, मुख्य टेक्निशियन. तसेच हर्ष तोडणकर ऑनलाईन स्कोरिंगला पाहायला मिळतात. महेश्वर मयेकर आज उपस्थित आहेत, CEO जय गणेश. आणि काल अतिशय गोड बातमी आम्हाला मिळेल त्यांच्या आनंदाची बातमी. तेही लग्न बंधनात विवाह बंधनात लवकर अडकणार आहेत. ऋतिक यांनी पण त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळेस चांगला बॉल. याही वेळेस गॅप प्रॉपर आहे. ऑन साइडला डिलिव्हरी. फुल टॉस होता. लेग स्टंपवर बॉल आणि त्याला फक्त दिशा दिली वसीम खतीबच्या बॅटमधून चौकार. चौकार आहे युसुफ यांच्या गोलंदाजीवर. आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला मिळते. युसुफ वसीम साडी. याही वेळेस ऑन साइडला. तिथेही क्षेत्ररक्षक नाही. कमालीचं पॉवर प्लेची फलंदाजी. लगातारचा तिसरा. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात बिनबाद 18. धावा आपल्याला पाहायला मिळतात. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर स्पर्धा आपण पाहतोय. मास्टर कॅमेरा ऋतिक नरवणकर. जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांचा पाहायला मिळते. ते साईड कॅमेऱ्याला आपण पाहिले तर प्रसाद हेदुलकर यांनाही आपण पाहतोय. आणि सगळ्यांचं जे नियोजन करतायत ते मयुरेश्वर मयेकर खऱ्या अर्थाने ती आज उपस्थित आहेत. आणि त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच लग्नाची तारीखही आम्हाला कळेल.
येस 26 एप्रिल सेव्ह द डेट. तारीख रिझर्व ठेवा ऋतिक, पाहू नका त्या दिवशी कुठलीच ऑर्डर नसेल तुम्हाला, सगळे तिकडे दुसऱ्या ऑर्डरमध्ये असाल. तर येस जाऊया मैदानात पुन्हा एकदा. पहिले षटक 18. आता गोलंदाजीसाठी जिशान दफेदार. जिशान दफेदार. पहिला बॉल मुनाफ राऊतसाठी. जिशान सुरेख गोलंदाजी, बॅटची कडा घेतले, मुनाफ थांबले नाही. पंचांच्या निर्णयाच्या आत डगआउटचा धरला रस्ता, कारण त्यांना माहिती होतं बॅटला घेतली होती एज. बॅटर बाद. बाद होताना दिसतोय मोहम्मद 11 वालवडी संघाचा पहिला आदरा, पहिला धक्का. क्रमांक 1. 18 धावसंख्येवर जिशान आले आणि जिशाननी पहिल्याच बॉलला मसाळा संघाला, यासर 11 मसाळा संघाला दिली विकेट. युसुफनी पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेचे काही बॉल चांगले हाताळले, पण क्षेत्ररक्षण कुठे तैनात करायचं हे लक्षात आलं नाही आणि वसीम खतीबनी बरोबर तेच एरलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक नव्हते, सर्कलमध्येच होते, त्यांनाच भेदून मात्र चौकार ठोकली 3 आणि मागच्या 3 बॉलवर 12 धावा कुठल्या होत्या. जिशान दफेदार त्यांचा सामना करतील नवीद हसपडेल. सध्या या सीझन मध्ये कमालीचे फॉर्मात आहेत नवीद हसपडेल. अर्णबमध्ये थोडा बिघाड. जिशान रेड बॉलचा इशारा. जिशान दुखापतीत आहे, थोडी दुखापत आहे, खांद्यालाही अतिरिक्त दुखापत आहे. अंगामाते आलेत पण गोलंदाजी केली नाही. आज करताना दिसले. पहिला बॉल चांगला हाताळला. हा नाही, कम्फर्टेबल नाही आहेत अजूनही. कारण त्याच्यात चालण्यातूनच लक्षात येते की ते आपल्या शरीराला त्रास देत आहेत, अतिरिक्त त्रास देत आहेत. जेव्हा आले ते यावेळेस स्पर्धेसाठी आम्ही संपर्कात होतो तेव्हा त्यांनी सांगितलं सर थोडं शारीरिक अस्वस्थता आहे. यावेळेस ही फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक हो सुबान पोचले नाही तिथे. महत्वाचा कॅच होता. 2 बॉल 2 विकेट आले असते इथे. कॅच हा महत्वाचा होता. विकेट होता इथे. लगातारचा दुसरा विकेट आला असता इथे. चांगली गोलंदाजी जिशानची. 2 धावा आल्या. धावसंख्या 20. जिशान चांगली गोलंदाजी, कमबॅक करून दिले या श्रीलेला मसाळा संघाला. पुढचा बॉल जिशानचा. नवीद दसाडी यावेळेस चांगला बॉल स्टंपवरून गेलाय, कारण शफल झाले होते, उजव्या अष्टीच्या बाहेर आले होते, त्यामुळे हा बॉल स्टंपवरून मागे गेला. विकेट कीपरकडे डॉट बॉल आलाय. पहा धावसंख्या थांबवली. युसुफच्या पहिल्या षटकात ज्या 18 गेल्या होत्या त्याचा बॅकलॉग भरून काढताना इथे मात्र जिशान दिसतात, कारण पॉवर प्लेचं षटक होतं ते. सर्कलची मर्यादा होती, त्यामुळे ते चौकार वसीमचे आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट फरदीन बगदादी जिथं पंच आहे त्यांच्या बाजूनीच. यावेळी जिशान नवीसाठी. हो काय डिलिव्हरी होती, वाह अफलातून गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरून उसळी घेतली. बरेचसे प्रश्न नवीदला विचारले. फ्रंटफुटला पहिले खेळण्याचा इरादा केला, नंतर लक्षात आलं आपल्यापासून खूप लांब चेंडू आहे, त्यामुळे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण या द्वंद्वामध्येच बॉल क्षणार्धात डोळ्याची पापणी लवे न लवे तोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. हा वेग अचूक आहे, टप्पा अचूक आहे, ही खासियत आहे जिशान दफेदारची. पहिल्याच बॉलला विकेट आला होता. पुन्हा एकदा नवीसाठी.
यावेळेस मोठा फटका, यावेळेस दिशा चुकली गोलंदाजीची, लेंथ गेली फुल लेंथ, ओव्हर पिच बनवला आणि खेळला लॉंग ऑनच्या वरून. नवीदस पटेलच्या बॅटमधून षटकार. सव्वीसावा दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. या षटकात 8 धावा आल्या, त्या षटकार येऊन सुद्धा 8 धावा आल्यात. जिशान दफेदार कमबॅक केले या सरेलियन मसाळ्यासाठी. जिशान नवीद यांच्यासाठी हा यावेळेस पुल्लेंचा चेंडू लोअर फुलटात बनवला, खेळाय लॉंग ऑफला. युसुफ तिथे आहेत, वेगाने आलेत, फेकी करेपर्यंत दोन्ही बॅटरनी घेतली एक सिंगल. धावसंख्या 27. 2 षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा दिल्यात खऱ्या अर्थाने. जिशान दफेदारनी षटकार येऊन सुद्धा 9 धावा आणि 1 विकेट आणला. महत्वाचा मुनाफ राऊतचा. 10 मिनिटाचा अवधी आपण 2 षटकासाठी घेतलेला आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. काल 2-1-3 टीमला पेनल्टीच्या स्वरूपात अतिरिक्त क्षेत्ररक्षक हात घ्यावा लागले, हे लक्षात घ्या. मधले इनिंग ब्रेकमध्येच आपल्याला टॉस करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर मेंदिडीचे इनायतुल्ला नझीर यांनी कमालीचा खेळ केला खऱ्या अर्थाने. हुसेफ दफेदार वेळेचंही भान पाळावं लागेल मग या सरेलियन मसाळा संघाला. येस टाइम नोट डाऊन आहे. हुसेफ दफेदार राईट राऊंड द विकेट. नवीदस पटेल साठी हाफ ट्रॅकर पुल केलाय, फटका बसलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले नाही या तिथे. एकच धाव मिळेल इथे असं दिसतंय. पहिलं चित्र, प्रयत्न चांगला होता, पोचू शकले नाही बॉलला, पण चांगला अटेम्प्ट होता. असले हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागतात. क्रिकेटमध्ये सोपं काही नसतं. सगळ्या काही उघड गोष्टी केल्यानंतर तुम्ही लक्षात येता, कारण स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी सुद्धा मिळत नाही. स्वतःला सिद्ध करावं लागतं. यावेळेस वसीमला माहिती आहे कुठे धावा येत आहेत, कुठे चौकारांचं खातं उघडेल. आणखीन एक त्या दिशेला वसीमच्या बॅटमधून लगातारचा चौथा. पहिल्या षटकातील शेवटच्या 3 बॉलला 3 चौकार ठोकले. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात एकही बॉल फेस केला नाही आणि जसं तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आला त्याच दिशेला पाहायला मिळाला वसीमचा हा चौकार. आता तिथे मात्र क्षेत्ररक्षण लावले, यासर यांना तिथे तैनात केले लॉंग लेग एरियामध्ये. स्क्वेअर लेगला आपल्याला सुभान पाहायला मिळतील. सलाउद्दीन आहेत मिड विकेटला. यावेळेस हाफ ट्रॅकर फसवले जाळ्यामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. वा चांगला झेल, हुसेफनी दिला विकेट. वसीम खतीब खूप लांबचा बॉल ऑफ साइडचा लपेटण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी. कमालीची फलंदाजी केली वसीमनी. 21 धावा, 21 धावांची महत्वाची इनिंग. (32) 32. 2 गड्याच्या बदल्यात बॅटर मैदानात दाखल झालेत. निसिया बुले या खेळाडूची सध्या चर्चा आहे क्रिकेटमध्ये. याही खेळाडूचा
सध्या आपल्याला दरारा पाहायला मिळते. मग स्पर्धा कुठली असू द्या, ऑक्शन बेस स्पर्धा असू द्या का मग विलेज टू विलेज असू द्या किंवा आयकॉन खेळाडूंची स्पर्धा असू द्या. आले पहिल्याच बॉलला आपला सिग्नेचर स्ट्रोक, खेळला विकेटच्या मागे, डील स्कूप, सुपला शॉट, चौकार. आल्या आल्या पहिलाच चेंडू खेळलाय ऑन साईडला. ही खासियत आहे खऱ्या अर्थाने मिझियापची. झेपवर दबाव टाकलाय. हा इथे रनअप मध्ये सुद्धा बिघाड. टेट बॉल घोषित केलाय पंचानी. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर झेप दफेदार. पुन्हा एकदा ऑन साईडला आहे तर चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यासर स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घेतली, गिरकी घातली. चांगली गोलंदाजी हुसेफ दफेदारची. दोन धावा आल्या. धावसंख्या दोन्ही 38-38. लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकात 18 धावा येऊन सुद्धा पहा धावांची गती कशी रोखली. जिशान दफेदार आले, ब्रेक लावला, त्यानंतर हुसेफनी ते काम केलं. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या युसुफकडून 18 आल्या होत्या, तदनंतर आपण पाहिलं तर धावा थांबवल्यात या सर 11 मसला. जिशाननी 90 धावा दिल्या. स्वेल खानजादा सर आमच्यासोबत आज स्कोरिंगही पाहत आहेत. तेही सांगतात की खूप चांगली गोलंदाजी केली जिशाननी. हुसेफ हा बॉल, हा शॉट कधी येईल याची वाट तमाम वाळवटीकर आणि सगळ्याच बाजूने होत होती त्याच्या चाहत्याकडून, कारण स्विच हिट म्हणजे स्वीट हिट हा त्याचा आवडता स्ट्रोक. गरजेचं आहे. या सर मसळा 15 मिनिटं कंप्लीट वापरलेली आहेत तुम्ही, हे लक्षात घ्या. 16 मिनिटाला तुमचा बॉल पडणे गरजेचं आहे. युसुफ रिफाई आलेत शेवटचं षटक घेऊन. हुसेफ 15 धावा दिल्या हुसेफ दफेदारनी आणि एक विकेट सुद्धा घेतला. तर चांगली गोलंदाजी त्यांच्याकडूनही पाहायला मिळाली. ही 40 धावा 2 गड्याच्या बदल्या 3 षटकांचा खेळ संपला. हे शेवटचं षटक युसुफ रिफाई क्षेत्ररक्षण तैनात करून नवी धसपटीसाठी पहिला बॉल शेवटच्या षटकातील. यावेळेस मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो काय घडलंय हे पहा. चित्र विचित्र परिस्थिती. 1 तास टाकला. पण आता असं झालंय की त्याचा बॉल फॉलो करते, बॉल त्याचा पाठलाग करते. त्याला ओळखले बॉलनी. एक झेल त्यांनी चांगला टिपलाय. आता ही झेल टिपण्याची चांगली संधी होती. धावसंख्या 48. यावेळेस ओव्हर पिच लॉंग ऑनच्या वरून नवीद हसपडेलचा पलटवार. षटकार. होते 54 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्धशतक होते मोहम्मद इलेवन वालवडीचे या षटकाराने. या सर 11 मसळा क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं टॉस जिंकल्यानंतर. इथे युसुफ रिफाई पहिल्याच बॉलला संधी निर्माण केली होती. जबाननी तिथे मात्र झेल त्याच्या हातातून पडला. ही 1 हँडेड झेल टिपण्याचा प्रयत्न. 22 धावसंख्येवर खेळत आहेत नवीद पटेल.
8 बॉल 22. हा यावेळी चांगला स्ट्रोक गॅप आहे प्रॉपर. पाहूया क्षेत्ररक्षक येतात वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सुभाननी. फेकी पण चांगली केली. फक्त एंड चुकला. स्ट्राईक एंडला करण्यापेक्षा त्यांनी नॉनस्ट्राईकला प्रेफर केलं. कारण क्षेत्ररक्षकाचं काय होतं, विकेट किपर बॉल मागत असतो आणि गोलंदाजी बॉल मागत असतो. पण निर्णय घ्यायचा असतो तो क्षेत्ररक्षकाने. तिथं पाहून कुठलाच बॅटर लवकर कुठे पोचत नाही आहे तिथे. कारण बॉल तर प्रत्येकजण मागत असतो. विकेट किपरही मागतो आणि जो क्षेत्ररक्षक नॉनस्ट्राईकला आलेला असतो तोही आरडाओरडा करत असतो. पण इथे मात्र 2 धावा कंप्लीट नवी दसपडीलच्या. अब तक 56. हा स्लोवर वन चांगला पडलाय असं म्हणता येईल. धावाची संधी इथे नवी दसपडील बाद होतील. शिल्लक 3 गड्याच्या बदल्या धावा झाले नवी दसपडेल. मिझॅपनी स्ट्राईक मात्र आपल्याला ओढून घेतली. 3 चेंडू त्याच्याही बॅटमधून 10 आले. 2 चौकार आलेत मिझॅप बुले बॅटमधून. न्यू बॅटर जर्सी नंबर 33 अर्थात तमीम. तमीम सुद्धा कमालीचे बॅटर आहे. तर मोहम्मद इलेवन वालवटी जर आपण श्रीवर्धन मसाला तालुक्याचा क्रिकेटचा विचार केला तर एक दादा संघ, एक ताकदी संघ, ज्यांच्याकडे अष्टपैलूंचा भरणा, ज्यांच्याकडे प्रॉपर ओपनर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एक आक्रमक मिझॅप बुले 360 प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी प्रॉपर लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. युसुफ रिफाई मिझॅप बुलीसाठी रिव्हर्स स्ट्रोक, पण इथे फटका बसला हवेत आहे. युसुफ स्वतः फॉलो थ्रू मध्ये करणार नाही चूक. तमीमला यायला लागेल नॉन स्ट्राईकला. न्यू बॅटर करतील स्ट्राईक. कडून अर्षद खतीब, वसीम खतीब गेले पहिले प्रारंभिक आले होते. हर्षद एक असे बॅटर आहेत यांच्या बॅटमध्ये फक्त षटकार चौकार. पण तिसरेही लिहिले बाद होणे. ते बाद झाले तर लगेच, नाही बाद झाले तर मग मात्र समोरच्या टीमला ते बाद करतात. असे बॅटर आहेत मैदानात अर्षद. त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार एवढंच पाहायला मिळत असतं आपल्याला. एकच बॉल त्यांना फेस करायचा आहे. अर्षद युसुफच्या चेंडूचा सामना करतील. स्लोवर वन पण लेग स्टंपच्या बाहेर. येस थँक्यू सर. वाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. 57 धावा. शेवटचा बॉल महत्वाचा. शर्तीचे प्रयत्न युसुफचे बॉल चांगला टाकण्याचे, पण अर्षद आहेत समोर. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. 2 वाईड आता आलेतच. या बॉलला 2 धाबा आल्यात. हा दबाव आहे ना, हा हर्षदचा दबाव आहे. हर्षदनी जे आपलं स्टँडर्ड सेट केले, गोलंदाज का डाऊन द लेग साइड स्लोवर वनचा प्रयत्न करतात. कारण माहिती आहे थोडी चूक घडली हर्षद मोठा पटका ठोकतील. कारण हर्षदची ती ताकद आहे. 58 धावा. हा प्रकार फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे ज्याचा पाठलाग बॉल करतोय, पण यावेळेस सुभाननी टिपलाय झेल आणि अर्षद खतीबचा संपवलाय खेळ.
षटकात युसुफ रिफाईनी उसेब दिघी विपक्ष मुस्कान 11 पाबरा या दोन्ही टीम टॉस साठी येस नास दिघी विपक्ष मुस्कान 11 पाबरा पाबरा संघाने नाणेफेकी जिंकले. पुढचा मॅच आपण पाहणार आहोत नासदिगी मुस्कान 11 पाबरा. सलाउद्दीन हल्दी विपक्ष सोबत हुसेब दफेदार प्रारंभिक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण स्वीकारले मुस्कान 11 पाबरा संघाने नासदिगी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एक महत्त्वाचा मॅच आपल्याला पुढचा पाहायला मिळेल. पहिले षटक मुबीन राऊत गोलंदाजीसाठी एक प्रॉपर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोहम्मद 11 वालवटीकडे मुबीन राऊत, दीपेन मस्कर, रोहन मस्कर असतात. हे जबरदस्त गोलंदाजी अनिरुद्ध पाटील आपल्याला पाहायला मिळते. तर प्रॉपर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल ऑन साईडला भिरकावला. क्षेत्ररक्षक आहेत पण दर्शक बनतील. चौकार पहिल्या बॉलला. पहिल्याच बॉलला चौकार पाहायला मिळाला सलाउद्दीन हल्दीकडून. 59 धावांचं आव्हान आहे. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक वा प्रयत्न चांगला केला अनिरुद्ध पाटीलनी. डाव्या हातात झेल टिपण्याचा प्रयत्न, कमालीचा स्टॉप. मुबीनला वाटते की हा झेल व्हायला पाहिजे होता पण अवघड होता पॉवर प्ले मध्ये. पण प्रयत्न चांगला. 3 रन नक्की सेव्ह केले तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मुबीन पुन्हा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षणात बदल होईल कारण डावखुरे बॅटर हुसेब दफेदार आता स्ट्राईकला आलीत.
हुसेब कमालीचा खेळ मना 11 साठी दोस्ती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर आपण पाहिलं रॉयल फेस्टिवल जिथं आयकॉन स्पर्धा होती तिथे चॅम्पियन संघ ठरला, तिथली मॅन ऑफ द सिरीज पटकावली. नाव हुसेब दफेदार. कमालीचं सध्या क्रिकेट खेळताना आपल्याला संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. हुसेब दफेदार सध्या अफलातून फॉर्मात आहे. एका स्पर्धेत 7 बॉलला लगातार 7 षटकार ठोकले होते दोस्ती चषक मध्ये. या संगमात हाच दबाव गोलंदाजावर दिसतोय. नो बॉलचा इशारा. साईड विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय, त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट येईल. 59 धावांचं आव्हान. फ्रीटचा बॉल उजव्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. येस, रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. फिल्डिंग टीम घ्यायचा असेल तर रिव्ह्यू अवेलेबल आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. येस, रिव्ह्यू घेतलेला नाही आहे, त्यामुळे पंचांच्या इशाराकडे आपल्याला जावं लागेल. फ्री टू बी कंटिन्यू. फुलटॉस. याही स्पर्धेची सुरुवात. हुसेब दफेदारचा हा पहिला षटकार बरेच येतील. मध्ये लगातार 7 षटकार ठोकले. त्या मॅच मध्ये टोटल 9 षटकार ठोकले. त्या संपूर्ण स्पर्धेत दोस्ती चषकामध्ये 18 षटकार आले याच्या बॅट मधून. स्पर्धा ही जिंकली. ऑक्शन बेस स्पर्धा. यावेळी चांगला बॉल. मुनीब राऊत सुद्धा म्हणतील मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही. मुबीन राऊत चांगली गोलंदाजी मुबीन यांची पाहायला मिळते. 40+ अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. गेली 2 दशक 20 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलंय मुबीन यांनी. यावेळेस कोलवर डब्याचा खोदून काढला हुसेब दफेदारच्या बॅट मधून. दुसरा षटकार. चा पाठलाग करताना हुसेब दफेदार कमाल खेळत आहेत. पुढचा बॉल मुबीन यांचा. यावेळेस चांगला बॉल. चांगला बॉल लिफ्ट केला होता. वाटलं होतं हुसेबला वाईड आहे. आता बॅटिंग टीमही घेऊ शकतात रिव्ह्यू वाईट साठी. नाही घेतलाय ते फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलनी षटक संपलं. 19. आता 18 चेंडूत 40 धावांची गरज. मुबीन राऊत यांचं पॉवर प्लेचं षटक 19. तिकडे जर आपण पाहिलं तर युसुफनी 18 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या. चला स्पीडअप घ्या. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी आपण व्यतीत केलेला आहे. 15 मिनिटात आपल्याला 3 षटक हाताळायचे. 16 मिनिटाला 4थं षटक सुरू व्हायला पाहिजे. जर झालं नाही तर पेनल्टीच्या रूपात एक सर्कलमध्ये अतिरिक्त खेळाडू येईल. सागर सम्राट नावे संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. कॅप्टन तुषार चौलकर यांचं हार्दिक स्वागत. चांगला स्ट्रोक सलाउद्दीन हल्दे यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. मिड विकेटला मुबीन राऊत पाहायला मिळतील. तर आमचे सन मित्र कॅप्टन तुषार चौलकर हे सुद्धा आमच्या समवेत इथे जुडलेत, कारण त्यांचाही संघ आपल्याला खेळताना दिसेल. रिवा तालुक्यातील एक मजबूत संघ सागर सम्राट नावे आज त्यांचाही राऊंड या मैदानात आपल्याला खेळताना दिसतील. मोहिब रोगे, अक्षय, आकाश तांडेल, स्वराज देवळे या सगळ्यांना आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. पुढचा बॉल अनिरुद्ध पाटील आणि हुसेब दफेदार
काय फटकेबाजी सुरू आहे त्याच्या बॅटमधून आलाय तिसरा षटकार. अनिरुद्ध पाटील ओसेपसाठी यावेळी चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला कोलो टप्प्याचा. अनिरुद्ध पाटील अंडर 19 खेळाडू कमाल उंची त्याच्याकडे देह यष्टी देवानी परिधान दिले त्याला आणि त्याची ताकदीचा वापर मजबूत खांद्याचा हा खेळाडू वेग भन्नाट आणि लेग स्विंग आपल्याला पाहायला मिळतो. आउट स्विंग गोलंदाजी त्याची इन ॲक्शन मध्येच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनिरुद्ध पाटील यावेळेस पण उजेब दब्बेदारचा चौथा 8 बॉल खेळलेत असं ठरले उजेबाचं 1 बॉल डॉट 1 बॉल षटकार 8 बॉलला 4 षटकार. यावेळेस दांडी गुल 1 तेरी तो 1 मेरी अनिरुद्ध पाटीलनी उडवलाय त्रिफळा. धावसंख्या 33. तरी स्क्वॉड मध्ये प्लेइंग 11 मध्ये रोहन मस्कर दिसत नाही जे प्रमुख अस्त्र गोलंदाजीचं त्याचे छोटे बंधुराज येथील गोलंदाजीला नाव दीपेन मस्कर याही खेळाडूची सध्या चर्चा आहे. कॅप्टन वसीम खदीब एक लेजेंडरी खेळाडू मुबीन राऊत यांच्या माध्यमातून मोहम्मद 11 वाळवडी संघाने कमालीचं काम आतापर्यंत केलंय खऱ्या अर्थाने. आपण वेळ सुद्धा पाळायची आहे. 10 मिनिटाचा अवधी आपण 2 षटकासाठी घेतलाय हे लक्षात घ्यावं लागेल. 33 धावा 59 धावांचं आव्हान होतं. आता विजयासाठी 12 बॉल 26 ची गरज आहे. यासर 11 मसला यासर 11 मसल्याच्या माध्यमातून आताच एक स्पर्धा आपण कव्हर केली. एक जबरदस्त यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. यासर 11 लीग टुर्नामेंट मसला ऑक्शन बेस स्पर्धा आपण 1 आयकॉनची पाहिली. तर उद्यापासून 2 आयकॉनची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मसला फेस्टिवल परवेज गरटकर इम्तियाज दायरेकर अर्थात मुन्ना दायरेकर यांच्या माध्यमातून स्पर्धा. आता मसळ्यामध्ये स्पर्धा लगातार आपल्याला पाहायला मिळतात. मसळ्याची एक झाली का दुसरी कुठेतरी असते परत मसळ्याला असते परत मग दुसरीकडे कुठेतरी असते परत मसळ्याला स्पर्धा असते.
तशी स्पर्धा आहे. याही मैदानात आता आजचा 6वा दिवस आहे लगातार स्पर्धेचा. 2 स्पर्धा झाल्या 3-3 दिवसाच्या. हे मैदान सातत्याने पाहायला मिळते. दीपेन मस्कर अर्सलानसाठी वा जबरदस्त बॉल विकेटच्या समोर पकडले. पगबाजाच्या रूपात अर्सलान आले, अर्सलान माघारी चालले. राऊत यानंतर महत्वाचा मॅच मुस्कान 11 पाबरा विपक्ष नास दिघी. सात गंतारे सुफियान तुरुक मोहित पाटील यांना इन ॲक्शन पाहू तर विपक्ष असतील इम्तियाज तुर्की आणि त्यांचा स्क्वॉड. दीपेन मस्कर आले, विकेट घेतला होता. याही वेळेस कोलो टप्प्याची गोलंदाजी वेग भन्नाट आहे या खेळाडूकडे. मिड विकेटला पहा 40 प्लसचे खेळाडू, थोडासा फंबल तिथे बॅकअप आहे नवीचं म्हणून वाचले. तिसरी धाव सुद्धा येईल का? 3 धावा आल्यात. एक धाव जिथे होती तिथे मुख्य क्षेत्ररक्षक सेफ फिल्डर म्हणजे मुबीन राऊत. तुम्ही विकेट किपिंगला पाहाल, तुम्ही सर्कलमध्ये पाहाल, बाउंड्री लाईनला पाहाल, पण आता मात्र सगळे वाळवटीचे खेळाडू मुबीन राऊत यांच्यावर नाराज आहेत. शॉर्ट रन स्ट्राइक एंडला. येस, रिव्ह्यू कुणाचा? अंपायर का फिल्डिंग टीम? अंपायर. येस, UDRES पाहूया आपण. ऑन फील्ड डिसिजन. रन कंप्लीट. 3 धावा, धावसंख्या 36. 23 धावा पाहिजे आहेत. दीपेन पहिल्या बॉलला विकेट दिला होता, दुसऱ्या बॉलला मिसफील्डच्या 3 धावा. दीपेन मस्कर सलाउद्दीन साठी हा हेलिकॉप्टर स्ट्रोक. गॅप मिळालाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक दर्शक बनतील. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. सलाउद्दीन हल्देच्या नावाला डिमांड याच मैदानातून आली होती. कोपराकुपची स्पर्धा आणि तिथं आलेलं पहिलं अर्धशतक. इथून हा लहानसा खेळाडू लक्षात आला. प्रत्येकाच्या मसळ्यामधला उगवता तारा सलाउद्दीन, कमालीचा बॅटर. दीपेन यावेळेस फुल टॉस, त्याला फुल टोल वसूल करणारा, आकाशाला गवसणी घालणारा, फेकलाय चेंडू मैदानाबाहेर, षटकार. दीपेन सलाउद्दीन साठी खोल टप्प्याचा पुन्हा एकदा खोदून काढलाय. अर्सलान आहे तिथे, चांगला तमीम आहेत. तमीम चुकी दुरुस्ती, तमीम आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तमीम कडून. एक सिंगल. 59 धावांचा पाठलाग करताना 14 धावा खर्ची केल्यात. एक मिसफील्ड, तिथे 3 धावा. सलाउद्दीनला स्ट्राईक. आणि मग आपण पाहिलं तो चौकार हेलिकॉप्टर, त्यानंतर फुलटॉसला षटकार.
याही वेळेस चांगला स्ट्रोक खेळला होता हेलिकॉप्टर. हा मॅच बॉल आहे. बऱ्याच खेळाडूंनी दीपेनला सांगितलंय महत्वाचा आहे, शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 12ची गरज. या मॅचचा 7-12 कुणाच्या नावावर? हो, दांडी दांडी गुल बॅटर बाद. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 15 मिनिटे एक्झॅक्ट खर्ची केली तुम्ही, त्यामुळे या 16 मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरू होणे गरजेचं. मिझियाप. ओ चांगला बॉल, इथे पहिला बॉल डॉट टाकलाय. मिझियाप बुले अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी ताकद, फलंदाजीत तर कमाल खेळतात. सध्या चर्चेतलं नाव आहे श्रीवर्धन टेनिस क्रिकेट मधलं मिझियाप बुले. कुठल्या क्रमांकाला फलंदाजी येतील त्यांनाही माहिती नाही. ओपनिंग येतील, तिसऱ्या क्रमांकाला येतील, चौथ्या येतील, पण येतील तेव्हा धमाल करतील. आता बॉल हातात दिला कॅप्टननी, पहिलाच बॉल डॉट टाकलाय. 5-12. यावेळेस मात्र ओ नो बॉल, विकेटच्या पण बाहेर. साइड लाईन आहे त्याच्या बाहेर टाकलाय. फ्री बॉल. मिझियाप कडून घडली चूक. आता 5 बॉल 11 पाहिजेत या सरी येऊन मसाला, आणि हा बॉल असेल फ्रीट. नक्की रोहन मस्करची कमी जाणवते, पण प्रॉपर बॉलर आहेत. आपण जर वालवटीकडे पाहिलं तर हेही 4 बॉलर प्रॉपर आहेत, पण तरी रोहन मस्कर कुठेतरी कमी वाटते. मिझियाप बुले. व्हाईट बॉल. 5 बॉल 10 धावांची गरज. फ्री टू बी कंटिन्यू. यासर 11 मसळा का मोहम्मद 11 वाळवटी. मॅच पाहतोय आपण फ्रेंड्स ग्रुप गोंडघर. मिझियाप बुले. पुढचा बॉल सलाउद्दीन हळदीसाठी. फुलटॉस. खराब गोलंदाजी. त्याला मात्र पाठवलंय मिड विकेटच्या वरून. सलाउद्दीनच्या बॅट मधून हा महत्वाचा षटकार. चेंडू 4 धावा. दावेदारी सिद्ध करणारा संघ स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा सगळ्यात मजबूत संघ समजलं जात होतं मोहम्मद 11 वाळवटी, पण आता मात्र अडचणीत आहे. या षटकारांनी अडचणी वाढवल्यात सलाउद्दीन हल्देनी. खऱ्या अर्थाने मोहम्मद 11 वाळवटीच्या 4 बॉल 4. मिझियाप बुले सलाउद्दीन हल्देसाठी. स्लोवर वन पिक केलाय. शो स्ट्रोक फसलाय. नवीदच पडेल. झेल का घेतला नाही? हा काही समजलं नाही.